सर, आमच्या चॅनलवर आपलं खूप खूप अभिनंदन, स्वागत आहे. आणि आपण बोडख्याचे सरपंच आहे आणि महाराष्ट्र शासनाकडून आणि जे काही संस्था असते त्यांच्याकडून तुम्हाला लई वेळेस पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता केसरी आडियल महाराष्ट्र सन्मान सत्कार झालेला आहे तुमचा. तर कशामुळे तुम्हाला इतकं सत्कार मिळते त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. माझे नाव अशोक सांडू जाधव. मी माजी सरपंच बोडखा, तालुका खुलताबाद, जिल्हा संभाजीनगर. मला आतापर्यंत 6 पुरस्कार मिळालेले. हा कालचा 7वा पुरस्कार आहे. मला सर्वप्रथम पुणे येथे नालंदा ऑर्गनायझेशन संस्थेतर्फे आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला. त्यानंतर मला अहिल्यानगर येथे कृषी भूषण हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर अहिल्यानगर येथे महाराष्ट्र गौरव हा पुरस्कार मिळाला. अहिल्यानगर येथे मला मराठवाड्याचा सरपंच संघटनेचा अध्यक्ष म्हणून माझी तिथं नियुक्ती झाली. आणि परत 31 मेला शाही बोज हॉटेल, बीड बायपास रोड, संभाजीनगर येथे आयडॉल महाराष्ट्राचा लाडका सरपंच म्हणून हा पुरस्कार मला मिळाला. मी माझ्या गावामध्ये 20 वर्ष प्रामाणिक निस्वार्थी गावाची सेवा केली. गावात विकास कामे केली. निस्वार्थी प्रामाणिक सेवा केल्यामुळेच मला हे सगळे पुरस्कार मिळाले. आणि या पुरस्काराचे माझे खरे मानकरी, माझे गावकरी, माझे मतदार, आतापर्यंत त्यांनी मला 4 वेळेस निवडून दिले. या पुरस्काराचे तेच खरे मानकरी. मी माझ्या 20 वर्षाच्या कार्यकालामध्ये माझ्या गावात पाणी पुरवठा योजना असन, 5,000 तलाव असन, 8 हवडी बाजार भरवला, पूर्ण गावात सिमेंटी रोडचे कामं केले, दलित वस्तीमध्ये पाण्याचे बोर, गावामध्ये अल्पसंख्याक 50% लोक राहतात त्यांच्यासाठी, त्या मुलांसाठी 1 ते 8वी पर्यंत उर्दूची शाळा काढली. असे 20 वर्षामध्ये अनेक विकासाची कामे करून मला हे पुरस्काराचा मी मानकरी ठरलो. सरपंच साहेब, आता जे ग्रामपंचायतचे नवीन सरपंच आहे आणि ज्यांचा कार्यकाल आता संपलेला नाही, त्यांनी कसा प्रेरणा घ्यायची तुमच्याकडून? मी जसे 20 वर्ष गावामध्ये सतत निवडून आलो, गावाचा सरपंच, उपसरपंच, सदस्य सगळे पद मी ग्रामपंचायतीचे भोगले. मी ज्याप्रमाणे गावाची निस्वार्थीपणे प्रामाणिकपणे गावाची सेवा केली, गावकऱ्याचा विश्वासघात तोडायचा म्हणून भ्रष्टाचार कधीही केला नाही, भ्रष्टाचारी लोकांशी हात मिळवणी केली नाही. मला हे पुरस्कार मिळून मी माझे नाव, माझ्या गावाचे नाव जसे रोशन केले, यापुढे जे सरपंच, उपसरपंच, सदस्य होतील त्यांनी प्रामाणिकपणे गावाचा विकास करून गावाचे नाव कमावावे. सरपंच साहेब, बोडख्यामध्ये आले की तुमचं नाव येते की अशोक जाधव मामा जे आहे, सर्व समाजाला घेऊन सोबत त्यांचे पूर्ण कामं केलेले आहे. तर जे दुसरे समाजाचे, जसं मुस्लिम समाज आहे, दलित वस्तीचे कामं आहे, कोणकोणते समाजाचे तुम्ही चांगले कामं केले त्याच्याबद्दल माहिती द्या. मी दलित वस्तीमध्ये अण्णाभाऊ साठे स्वच्छ व सुंदर वस्ती म्हणून माझ्या गावाला तालुक्यातून मागासवर्गीय वस्तीला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवून दिले. माझ्या गावात 50% अल्पसंख्याक लोक राहतात म्हणून तेथील माझ्या गावाच्या कब्रस्तानचं शिवशोभीकरण असेल, माझ्या गावचं कब्रस्तानचं कंपाऊंड वॉल असेल, माझ्या गावची उर्दू शाळा असेल, मी बरेचसे अल्पसंख्याक लोकांसाठी कामं केले. मी 2 वेळेस सरपंच असताना संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये भाग घेऊन माझ्या गावाला तालुक्यातून 1 वेळेस प्रथम क्रमांकाचं बक्षीस, तर दुसऱ्या वेळेस द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळवून दिलं. मी माझ्या येथील मराठी माध्यमाच्या शाळेस साने गुरुजी स्वच्छ व सुंदर शाळा हा पुरस्कार माझ्या शाळेला खुलताबाद तालुक्यातून प्रथम क्रमांकाचं बक्षीस घेऊन 10,000चं शाळेला बक्षीस मिळवून दिलं. सरपंच साहेब, तुम्ही बोडख्याला राहिला आहे आणि आता सध्या कुठे राहता तुम्ही आणि तुमच्या सोबत कोण आहे? ते माझ्या सोबत माझा नातू आहे कृष्णा भगवान जाधव. हा 12वीला आहे. तो इथं माझा मोठा मुलगा संभाजीनगरला राहतो. मी कधी त्यांच्याकडे राहतो, कधी माझ्या बोडखा गावाला राहतो. पूर्ण नाव सांगा आपलं.
अशोक सांडू जाधव, माजी सरपंच बोडखा, तालुका खुलताबाद, जिला संभाजीनगर। भी मेरे दादा को अभी ये महाराष्ट्र आइडल पुरस्कार मिला, उनके लिए हम पूरे फैमिली वाले एकदम खुश है ये। और मैं अभी मेरा शिक्षण 12 स्टैंडर्ड में मैं सीख रहा।